गुड आफ्टरनून. जय भीम, नमो बुद्धाय. तर बंधू भगिनींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आता आपली बुद्ध पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि वैशाखी पौर्णिमा म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या आयुष्यातला किती आनंदाचा क्षण आहे. आपल्या तथागताचा जन्मदिवस आहे. आणि म्हणजे तथागताला ज्ञान प्राप्त झालं ती देखील वैशाखी पौर्णिमा, तथागताचा जन्म झाला ती देखील वैशाखी पौर्णिमा. आणि म्हणजे प्रत्येक पौर्णिमेलाच आपल्या तथागताचं जे सर्व प्रगती झालेली आहे, ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तर पौर्णिमेचा दिवस हा अनन्यसाधारण आहे आपल्याला लाईफमध्ये. तर खरं सांगायचं तर माझ्या अकाउंटला फॅमिली पेन्शनवर अक्षरशः फक्त 2,000 रुपये होते. पण म्हटलं जाऊ दे, 2,000 तर 2,000, त्यातले 100 रुपये बॅलन्स ठेवायचे असतात. तर मी 1900 रुपये काढले. आणि मला बरीचशी शॉपिंग करायची होती. बुद्ध पौर्णिमेनिमित्त मला बेडशीट घ्यायच्या होत्या, मला बुद्धांचा फोटो घ्यायचा होता. तर हा 3D मला फार आवडला. बघा किती छान आहे, खूप सुरेख आहे. तर आणि दुसरी एक छोटीशी अशी मूर्ती आहे तथागताची, ती पण खूप सुरेख होती. तर ती 350ला होती आणि तितकेसे माझ्याकडे पैसे नाही आहेत. 2 दिवस मला आता इलेक्शनची ड्युटी आहे, तर त्याकरता देखील लागणार आहेत पैसे. तर आणि आहेत माझ्या अकाउंटवर एका पैसे, पण ती बँक नरिमन पॉईंटला आहे. तिकडे जायला मला वेळ नसल्यामुळे मी थोडक्यात खरेदी केलेली आहे. तर बुद्ध पौर्णिमा ही माझ्या लाईफमध्ये, म्हणजे माझ्या जीवनामध्ये म्हणजे सुख भरभरून ही माझ्या लाईफमधली सर्वात बेस्ट बुद्ध पौर्णिमा आहे. सर्वात मेमोरियल म्हणजे संस्मरणीय अशी ही बुद्ध पौर्णिमा आहे. तर म्हणून माझ्या म्हणजे गेल्या 12-13 वर्षापासून मी डिप्रेशनमध्ये आहे. 6 महिने चांगली, तर वर्षभर डिप्रेशनमध्ये असं माझं लाईफ चाललेलं होतं. पण बंद बघून जेव्हापासून मी मेडिटेशन करायला लागले आणि जेव्हापासून माझा अनुभव स्वामींची गाणी स्वामी समर्थांची गाणी लावायला लागली. आता कदाचित लोकांना रागही येईल, ही काय बुद्धांचं सांगते मानीमध्ये स्वामी समर्थ. तर त्या गाण्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मक आहे. आणि त्या गाण्याचं मीनिंग खूप छान आहे. तर तेव्हापासून मला स्वामी देखील आवडायला लागले. आणि काय हो, जगामध्ये ही देवाची वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे एकच देव सगळ्यांच्या घरी नाही जाऊ शकत, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पंथाचे देव बनवलेले. तर असं काही नाही, परमेश्वर परमात्मा हा सर्वांचा एकच आहे. सर्वच देवांचे विचार सारखेच आहेत. तर असं आपण काही म्हणजे दोष न म्हणता, म्हणजे हा देव चांगला तो वाईट असं काही नाही, तो देव आपला हा त्यांचा, असं काहीही नसतं. आणि तथागत तर आपला करुणासागर आहे, प्रत्येकावर प्रेम करायला शिकवलेलं आहे आपल्या तथागताने, नाही का? तर असं म्हणजे मला म्हणजे आता इतका आनंद झाला आहे, तर मला असं म्हणजे खुशी आहे ही खुशी आहे, खुशी आहे ही खुशी आहे, आनंदच आनंद मला साजरा करायचा आहे. आणि बुद्ध पौर्णिमा मला खूप चांगल्या प्रकारे साजरी करायची आहे. आता 2 दिवस मला इलेक्शनची ड्युटी आहे, रविवार सोमवार. मंगळवारी ऑफिस आहे. मंगळवारी येतानाच मी फुलांची ह्याची त्याची शॉपिंग करून येणार आहे. आणि त्या म्हणजे मंत्रालयातल्या बँकेमध्ये थोडेफार जे काही असतील शिल्लक पैसे, ते मी घेऊन येणार आहे. आणि मस्तपैकी आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करूया. आणि हे आंबे बघा, हा देवगडचा हापूस आहे. तर तिथे मी सहज गेले, बाजूला दुकान आहे बँकेचं, तर तिथे हे आंबे मला दिसले. तर हे आय थिंक 2 किलो आहेत काहीतरी, 2 का 2.5 किलो. तर हे मी 200 रुपयाचे आंबे आलेले, अगदी शेतातून तोडून आणलेले हे आंबे आहेत. आणि ते म्हणाले 2-3 दिवसामध्ये हे पिकतील. तर हे फळ इतकं मोठं आहे ना, ते पाहूनच मला म्हणजे मोह झाला की चला आता जरी पैसे नसले तरी घ्यायलाच हवं. तर अगोदर मी हा एकच घेतला होता आंबा, बघा देठासकट आहे तो. पण नंतर वाटलं चला अजून 2 घेऊया. परत असं वाटलं जाऊ दे 3 घेऊया. नाही, 2च घेतले, पण ते म्हणाले मॅडम 3 घ्या असं. तर मग मी 3 घेतले. तर असं आहे मित्रमैत्रिणींनो. तर अशी ही आपली बुद्ध पौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये आनंदीचा आनंद. आणि तथागत नेहमी सगळ्यांना म्हणजे स्वतः ग्रहत्याग करून, स्वतः दुःख भोगून, या तथागताने स्वतःच दुःख भोगून जगाच्या कल्याणाकरिता या तथागताने गृहत्याग केलेला आहे. स्वतःचा ऐश्वर्याचा त्याग केलेला आहे. आणि तर अशा या तथागताला आपण कसं विसरू शकतो. या तथागताने माझ्या आयुष्यामध्ये तर नुसता आनंदच भरलेला आहे. तर म्हणून माझी इच्छा आहे की ही बुद्ध पौर्णिमा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. आणि मी ती उत्तम प्रकारे साजरी करायचा माझा असा मानस आहे. तर बघूया. आणि मेडिटेशन, तुम्ही म्हणाल हिच्यामध्ये एवढं पॉवर कशाने आली आहे, तर काही नाही बंधू भगिनींनो, मी फक्त
4ला 5ला उठून मेडिटेशन करते आणि मेडिटेशनची ही पॉवर आहे असं समजा. मेडिटेशनमध्ये अफाट शक्ती आहे आणि म्हणून तर तथागत जेव्हा तेव्हा बघा तर ध्यानधारणेला बसायचे आणि त्यातून ध्यानधारणा करता करताच त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर असे हे आपले तथागत, त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये आनंदच भरलेला आहे आणि हे संस्कार आम्हाला माझ्या दादापासून आमच्यामध्ये आलेले आहेत. माझा दादा तथागतांचा खूप मोठा भक्त आहे आणि माझा दादा मनापासून तथागताची सेवा करतो, मनापासून मनोकामना करत असतो. तर हे जे माझ्यामध्ये जे गुण आलेले आहेत ते माझ्या दादाकडून आलेले आहेत बंधू भगिनींनो. तर अजून काय बोलू, अजून बरीचशी माझी कामं पेंडिंग आहेत. माझ्या अरुणा काकू आलेले नाहीत, त्या लेकीकडे गेलेले आहेत. तर मला अजून कपडे सुकत घालायचे आहेत, भांडी घासायची आहे. तर एवढं मी बोलते आणि इथेच मी थांबते बंधू भगिनींनो. धम्म दुपार.